हा जो एक्स आणि वाय क्रोमोझोमचा जो पेअर आहे, जो पुरुषांमध्ये असतो, त्याच्यामधला जर आपण एक्स काढून टाकला तर काय होईल? एक्स क्रोमोझोम डिलीट केला तर बेसिकली एक्स क्रोमोझोम इज अ इंजिन ऑफ लाईफ. त्यामुळे एक्स क्रोमोझोम जर डिलीट केला तर सर्वायवल हे पॉसिबल नाही आहे. एक्स क्रोमोझोमच्याच माध्यमातून ब्रेन डेव्हलपमेंट होतं, इम्युन सिस्टीम डेव्हलपमेंट होते. त्यामुळे एक्स क्रोमोझोम जर आपण काढून टाकला तर एम्ब्रिओचं सर्वायवल किंवा मनुष्य घडणे हेच शक्य नाही आहे. म्हणजे एक्स आणि वाय क्रोमोझोममधला जर आपण एक्स क्रोमोझोम काढून घेतला तर तो एम्ब्रिओ पुढे जगणारच नाही. ह्युमन एम्ब्रिओ जो आहे तो एक्स क्रोमोझोमने सर्वाईव्ह होऊ शकतो, पण वाय क्रोमोझोम जर काढून टाकला, टर्नर सिंड्रोमसारखे आपल्याला व्याधी दिसतात, पण एम्ब्रिओ सर्वाईव्ह होतात किंवा बाळ जिवंत राहू शकतं. पण एक्स क्रोमोझोम जर काढला तर एक्स ओ ज्याला आपण म्हणतो, असं बेबी जन्माला येणं शक्यच नाही. कारण ज्याला आपण म्हणतो मशीन आहे, इंजिन ऑफ लाईफ, तेच जर एक्स क्रोमोझोम काढून टाकला तर नवीन पिढी जन्माला येणं शक्यच नाही.